नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात सतत सुरूच आहेत। दिनांक 15 मे रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास नागोठण्याजवळील वाकण नाका येथे बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। कारमधील 4 प्रवासी नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते। त्याच दरम्यान कारला आग लागली। यावेळी एक मुलगी कारमध्ये उपस्थित होती, मात्र वेळीच तिला बाहेर काढल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळला। सायन मुंबई येथील खरात कुटुंबीय आपल्या स्विफ्ट डिझायर कारमधून खोपोली पालीमार्गे गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी चालले होते। कारमध्ये किशोर खरात, कांचन खरात, साक्षी खरात, गार्गी खरात आणि कार चालक दत्तात्रय पवार असे 5 जण होते। खरात कुटुंबीय वाकण नाका येथे नाश्ता करण्यासाठी थांबलं होतं। त्यांनी आपली कार वाहतुकीसाठी बंद असलेल्या वाकणच्या जुन्या पुलाच्या रस्त्यावर उभी केली होती, मात्र यावेळी साक्षी खरात ही कारमध्येच होती। याचवेळी कारचे इंजिन असलेल्या समोरील बाजूला आग लागल्याचं रस्त्यावरील एका महिलेच्या लक्षात आलं। त्यांनी लागलीच धाव घेत साक्षीला कार बाहेर काढलं आणि काही वेळातच संपूर्ण कारनं पेट घेतला। आग लागल्यानंतर नागोठणे पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या वाकण पोलीस मदत केंद्रातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक SS खेडेकर आणि अमोल नलावडे यांनी तात्काळ आमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेम कंपनीच्या अग्निशामक दलाला बोलावलं। त्यानंतर थोड्याच वेळात कारला लागलेली आग विझवण्यात आली, मात्र कारमधील CNG टँकचा स्फोट झाला असता तर मोठं नुकसान झालं असतं। या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश भोईर करत आहेत। वादळवारा लाईव्हसाठी महेश पवार, नागोठणे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।